बँक जॉब्स रिलेटेड आपल्या चॅनलवर याआधी सुद्धा आपण व्हिडिओ टाकले होते. परंतु आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा खूप महत्त्वाचा आणि इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ असणार आहे. कारण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी वॅकन्सी घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तुम्हाला बँकेमध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ही पोस्ट भेटणार आहे. त्याचबरोबर पॅकेज सुद्धा 6.5 लाखांच्या वर असणार आहे. मित्रांनो, कुठली आहे ती बँक, कशा प्रकारे तुम्हाला त्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, लास्ट डेट काय, फीज किती, कशा प्रकारे स्टडी करायचा आहे, या रिलेटेड संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. त्यापूर्वी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला देखील विसरू नका. तर चला मित्रांनो, कुठलाही टाइम वेस्ट न करता या व्हिडिओला इथे आपण आता स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आजची जी वॅकन्सी असणार आहे ही IDBI बँक या बँकेतर्फे क्रिएट करण्यात आलेली आहे. सर्वात आधी गुगल क्रोमवर तुम्हाला IDBI बँक हे सर्च करायचंय. सर्च केल्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला रिडायरेक्ट व्हायचंय. रिडायरेक्ट झाल्यानंतर खाली तुम्हाला करिअर म्हणून ऑप्शन्स भेटतात. तुम्हाला दाखवून देतो, इथे बघू शकताय, हे बघा. ओके, यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर या नोटिफिकेशनला आपण क्लोज करणार. करंट ओपनिंग्सवर तुम्हाला क्लिक करायचंय. पुन्हा नोटिफिकेशन क्लोज करा आणि पहिलंच इथे तुम्हाला नोटिफिकेशन दिसतंय, रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर थ्रू PGDBF. आता हे PGDBF काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो. सर्वात आधी या एरोवर आपण क्लिक करूया. इथे दोन ऑप्शन भेटतात, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आणि अप्लाय ऑनलाईन. ओके, तर सर्वात आधी ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघून घेऊया. त्यावर मी क्लिक केलं. त्यावर क्लिक केल्यानंतर PDF तुमच्या समोर ओपन होणार आहे. ओके, वॅकन्सी कधीपासून ओपन करण्यात आली आहे तुम्ही बघू शकताय. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन इज 12 मार्च. ओके, तर जवळपास 1 मार्चच्या आसपास ही ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करण्यात आलेली आहे आणि 12 मार्च ही याची लास्ट डेट असणार आहे. ओके, कुठकुठल्या झोनमध्ये, कुठकुठल्या शहरामध्ये या वॅकन्सी क्रिएट करण्यात आलेल्या आहे त्याच्या डिटेल्स सुद्धा इथे तुम्हाला झोन वाईज दिसत आहे, साऊथ अँड वेस्ट झोन्स. ओके, नागपूर बघू शकताय, महाराष्ट्रातील पुणे. ओके, पुणे, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नागपूर अँड सोलापूर. तसेच इतर राज्यातील देखील काही शहरांमध्ये हे वॅकन्सी क्रिएट करण्यात आलेल्या आहे. त्यानंतर इथे बघू शकताय, कॅन्डिडेट्स प्लीज नोट द फॉलोइंग स्पेसिफिक क्रायटेरिया बिफोर अप्लाइंग फॉर द पोस्ट. ओके, आता जे मी तुम्हाला PGDBF बोललो याचा फुल फॉर्म आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स. ओके, ही जी डिग्री असते बँकिंग फायनान्सची, ओके, ही तुमच्याकडे असणं इथे बंधनकारक असणार आहे. आता ही डिग्री कशी मिळवायची हे सुद्धा एवढं मध्ये तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. ओके, याच PDF मध्ये सुद्धा ही डिग्री कशी मिळवायची हे सुद्धा यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर वॅकन्सी बघू शकताय, टोटल 650 वॅकन्सी आहे. ओके, त्यानंतर इथे कास्ट वाईज वॅकन्सी इथे यांनी मेन्शन केलेलं आहे, जसं की OBC साठी 171, त्यानंतर EWS साठी 65, PWD मध्ये वेगवेगळ्या क्लासेसमध्ये वेगवेगळ्या वॅकन्सी इथे तुम्हाला शो करण्यात आलेल्या आहे. त्यानंतर कट ऑफ डेट फॉर इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ एज क्वालिफिकेशन इथे दिलेली आहे. 1 मार्च पर्यंत ही तुमची कट ऑफ एज डेट दिलेली. ओके, त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन, जसं मी तुम्हाला बोललो 12 मार्च पर्यंत ही तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट, टेंटेटिव्ह आहे, फिक्स डेट नाही आहे. 6 एप्रिल ही टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन इथे यांनी मेन्शन केलेली आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया यांनी मेन्शन केलेला आहे. कट ऑफ डेट March 1, 2025. ओके, हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघून घ्यायचा आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट फ्रॉम एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एन इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रेकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजेच तुमच्याकडे कॉमर्सचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं नाहीये. कुठलंही ग्रॅज्युएशन असो, इंजिनियर असो, आर्ट्स असो, सायन्स असो, इथे यांना चालणार आहे. फक्त डिप्लोमा कोर्स इथे अलाउ केला जाणार नाहीये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर एज क्रायटेरिया यांनी दिलेला आहे.
एज रिलॅक्सेशन यांनी मेन्शन केलेले बघू शकताय. शेड्यूल कास्टसाठी 5 इयर्स, त्यानंतर ओबीसी साठी 3 इयर्स आणि बाकीचे सुद्धा इथे यांनी मेन्शन केलेले आहे. त्यानंतर जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे त्यासाठी काही चार्जेस असणार आहे. 250 फॉर SC ST PWD कॅन्डिडेट्स आणि 1050 फॉर ऑल अदर्स. म्हणजेच SC ST PWD याच्या व्यतिरिक्त जे पण कॅन्डिडेट्स असणार आहे त्यांना 1050 ही ॲप्लिकेशन फीज इथे चार्ज करावं लागणार आहे. त्यानंतर हाऊ टू अप्लाय यांनी प्रोसिजर स्टेप वाईज दिलेली इथे बघू शकताय. डिटेल गाईडलाईन्स प्रोसिजर्स. ओके, जसं आपण तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं असेल एक अप्लाय म्हणून ऑप्शन होता, त्यावर क्लिक केल्यानंतर या प्रोसेस तुम्हाला तिथे फॉलो करावं लागणार आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन प्रोसिजर ही सगळी प्रोसिजर तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये वाचून घ्यायचं जेणेकरून तुमच्याकडून काही चुका होणार नाही. ओके, त्यानंतर डॉक्युमेंट रिलेटेड इम्पॉर्टन्स इन्स्ट्रक्शन सुद्धा यांनी इथे मेन्शन केलेले आहे. ओके, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वाचून घ्यायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे हे सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर इथे बघू शकताय टेस्टमध्ये कुठकुठल्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकता, किती मार्कांसाठी आणि किती क्वेश्चन येऊ शकता आणि टाइम किती हे सुद्धा डिटेलमध्ये यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. जसे की लॉजिकल रिझनिंगसाठी 60 क्वेश्चन 60 मार्कांसाठी आणि 40 मिनिटांसाठी. ओके, आता मी तुम्हाला PGDBF जे बोललो होतो तो एक कोर्स असतो. जसं आपण टेक्निकल एज्युकेशन घेतो इंजिनिअरिंगमध्ये किंवा आर्ट कॉमर्स सायन्स जसे BSc BCom. ओके, यासारखी हा एक प्रोग्राम आहे किंवा कोर्स आहे ज्याची फीज इथे 3 लाख रुपये. मित्रांनो, तुम्ही गुगल क्रोमवर जरी सर्च केला तर हा जो कोर्स असणार आहे PGDBF याची मिनिमम 40,000पासून ते 4 लाखापर्यंत या कोर्सची फीज असते. मित्रांनो, ही कोर्सची फी या बँकेतर्फे 3 लाख रुपये इथे ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर इथे बघू शकताय 1 वर्षासाठी ट्रेनिंगमध्ये जाल तर ट्रेनिंगमध्ये सुरुवातीला तुम्हाला 6 महिन्यांसाठी 5,000 रुपये भेटतील. म्हणजेच 5 × 6 = 30,000 रुपये तुम्हाला तिथे भेटतील. त्यानंतर 2 महिने तुम्हाला इंटर्नशिप पिरियड राहील, तिथे 15,000 रुपये पर मंथ. म्हणजेच 15 × 2 = 30, पहिले 30 हे 30 टोटल 60,000. त्यानंतर इथे बघू शकताय सबसिक्वेंट टू द कंप्लीशन ऑफ 8 months अँड सब्जेक्ट टू सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ PGDBF कोर्स कॅन्डिडेट विल बी ॲब्झॉर्ब इन द बँक. ओके, हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विल बी ॲब्झॉर्ब इन अ बँक अँड शॅल बी पोस्टेड ॲज अन OJT फॉर इनिशियल पिरियड ऑफ 4 months ॲट एनी ऑफ द बँक ब्रांचेस ऑफिसेस ॲज पर द रिक्रुटमेंट. याचाच अर्थ जेव्हा तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर 8 महिन्याची ट्रेनिंग प्लस इंटर्नशिप कंप्लीट कराल, कंप्लीशन नंतर डायरेक्टली तुम्हाला IDBI बँकमध्ये पोस्ट केलं जाणार आहे. ऑन जॉईन ट्रेनिंग नंतर 4 महिने तुमची ट्रेनिंग असेल आणि त्यानंतर तुम्ही ऑफिशियली परमनंटली ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पोस्टवर रुजू होणार आहे. इथे बघू शकताय आफ्टर जॉईनिंग द बँक सर्व्हिसेस ॲज अ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. ओके, आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ द इंटर्नशिप compensation would range between 6.40 lakhs to 6.50 lakhs. याचाच अर्थ जेव्हा तुम्हाला ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदावर रुजू केलं जाईल, जॉईन केलं जाईल, तेव्हा तुम्हाला स्टार्टिंग पॅकेज हे 6.5 लाख रुपयापर्यंतचं असणार आहे. ओके, तर मित्रांनो एकदम चांगली संधी आहे. तुम्हाला फक्त एकदा ही परीक्षा पास करायची आहे. परीक्षा पास झाल्यानंतर 12 महिने म्हणजेच 1 वर्षासाठी तुम्ही ट्रेनिंग पिरियडवर जाल आणि ट्रेनिंग पिरियड दरम्यान तुम्हाला जो तुमचा PGDBF हा जो कोर्स असणार आहे हा कंप्लीट करायचा आहे. ओके, कंप्लीट केल्यानंतर जसं तुम्ही तो कोर्स कंप्लीट कराल, 8 महिन्यांची ट्रेनिंग प्लस इंटर्नशिप कंप्लीट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली बँकेचे परमनंट एम्प्लॉय म्हणून तिथे सिलेक्ट होणार आहे. मी जसं तुम्हाला हायलाईट करून दाखवलं होतं ते स्टेटमेंट. तर मित्रांनो एकदम चांगली संधी आहे, गमवायची नाही आहे. ही संधी सहजासहजी मिळत नाही. स्टार्टिंगलाच 6.5 लाख पॅकेज हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.